गाईस नमस्कार. मी मयुरी जामदार. आज तुम्हाला सांगणार आहे माझी पुण्यामध्ये येऊन 1 महिना 5 दिवसाची स्टोरी. काय काय केलंय मी पुण्यामध्ये येऊन. सगळ्यात अगोदर माझं ग्रॅज्युएशन झालंय. मी आले होते त्या जॉबसाठी. ओके. जॉब सर्च करता करता झाला 1 महिना. तरीही हातात अजून जॉब नाही. इंटर्नशिपसाठी ट्राय करावं म्हटलं, पण त्यांना पाहिजे. इंटर्नशिपसाठी ट्राय केलंय. स्टायपंड नाही देणार ते, अनपेड करा म्हणत आहे. अनपेड करायला मला परवडत नाही. आणि एकदम माझं ग्रॅज्युएशन ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समध्ये झालं. मला काय वाटलं, ग्रॅज्युएशन झालं की लगेच जॉब. म्हणजे असं सगळ्यांचंच मिसअंडरस्टँडिंग असते ती, की नाही आमचं कॉलेज प्लेसमेंट देणार वगैरे वगैरे, पण काही नसतं देत ते. काही काही कॉलेज अशीच असतात. तर मी कॉलेजचं नाव तर नाही घेणार. पण एक सांगायचं झालं ना, कॉलेजमधून जे आपण शिकतो आणि रिअल लाईफमध्ये जे कंपनीमध्ये वर्क असतं ते खूप वेगळं असतं. पण जर मला ना क्वेश्चन एक आहे कॉलेजकडून पण आणि गव्हर्नमेंटकडून पण, जर डिग्री झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट आम्हाला जॉबच नाही भेटत आहे, ते पण आय टीमध्ये, आणि म्हणतायत आय टीला खूप डिमांड आहे, स्किल आहे. अरे मला सांगा ना, बाकीच्या ठिकाणी जर जॉब केला ना 30-30 हजार लगेच देत आहेत. पण मला सांगा, आम्ही आय टीमध्ये करायचं म्हणतो आणि बाकीच्या ठिकाणी जर केला तो एक्सपिरियन्स कन्सिडर नाही होणार. मग तुम्ही मला एक सांगा, की ठीक आहे तुम्ही आय टीमध्ये खरंच जॉब नाहीये का? म्हणजे मुलांना द्यायचा नाहीये, क्वालिटीची मुलं लागतात. पण तुम्ही करू शकता ना यार कुछ. म्हणजे ठीक आहे, ॲज अ फ्रेशर्सला एक्सपिरियन्स कन्सिडर नाहीच होणार. कारण तुम्ही एक्सपिरियन्स कसं राहणार त्या मुलाला, की जे डायरेक्ट कॉलेजमधून येत आहेत, की फ्रेशर्सच होणार ना. आणि ना म्हणजे मला खूप सारे क्वेश्चन पडतायत. मी ना हा ब्लॉग तयार नव्हते करणार. पण आज मी करत आहे. खूप दिवसापासून विचार करत आहे, करू का नको, करू का नको. पण म्हटलं ठीक आहे. पुण्यामध्ये येऊन किती दिवस झाले मयू. आणि एक सांगायचं झालं ना, तर इथं ना जॉब म्हणजे करा तुम्ही. आहे बाकीचे भरपूर आहे. पण जे तुम्हाला पाहिजे ना त्याच्यासाठी खूप करावं लागतं. मी बरेच इंटरव्ह्यू दिले आतापर्यंत. पण इंटरव्ह्यूमध्ये ही क्वेश्चन असे विचारतात, की तिथं आपल्याला उत्तर देणं भाग्य असतं. म्हणजे मी ज्या रोलसाठी ट्राय करत आहे त्या रोलसाठी तर मला अजून नाही भेटलाय. बाकीसाठी आलाय 2 ऑफर, असंही नाही आले नाही. पण मला ना कॉलेजमधून बरेच क्वेश्चन पडतात, की जर मी 4 वर्ष डिग्री करते, तिथं 5-5 लाख रुपये मी लावत आहे. पर इयर 2 लाख, 3 लाख रुपये मी लावत आहे. आणि त्याच्यानंतरही मला जॉब नाही भेटत आहे लवकर ते पण. प्लस म्हणजे की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. तर मला सांगा, ह्या एज्युकेशनला काही अर्थ आहे का? कारण म्हणजे माझे पप्पाही काही जास्त असे नाही की श्रीमंत आहे, फक्त पैसेच लावणार आहे. आता मलाही त्यांच्यासाठी करावं वाटतं ना, करायचंय. आणि मला माहिती आहे एक दिवस मला खूप चांगला जॉब भेटणार आहे. आय नो. पण यार, जर मी हे इतके सारे पैसे कलेक्ट करून जर आतापर्यंत एखाद्या बिझनेसमध्ये लावले असते ना, सिरियसली खूप जास्त पुढे असते. माझं स्वतःचं काहीतरी स्टार्टअप असतं. मी स्वतः कंपनी घेऊन आले असते. सिरियसली बोलत आहे. म्हणजे ही कंडिशन ना प्रत्येक मुलाची आहे. एक इंजिनियर बनून तो काय काय करेल हे सांगता नाही येत. पण म्हणजे ना यार, त्याला थोडं ना चान्स भेटले पाहिजे. इंटर्नशिप सुद्धा ना चांगल्या ठिकाणाहून करायची. तुमच्या डोमेनमध्ये भेटली तर खूपच चांगलं. कारण कुठूनही कशाही मध्ये करणं काही लॉजिकल नाहीये. कारण इंटरेस्ट राहत नाही मेन म्हणजे. मी ज्या कंपनीत इंटर्नशिप केली ना ती वेब डेव्हलपमेंटची कंपनी होती. मला तिथं ॲज अ पायथॉन डेव्हलपर म्हणून ठेवलं होतं. ठीक आहे. पण त्यांचे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट होते म्हणून ते थोडंफार होतं तिथं काम. पण जसं पाहिजे ना तसं काम नव्हतं. पण ठीक आहे, मी केलंय. असं नाही की डेडिकेशननी केलंय. दोन्ही गोष्टी बऱ्याच चांगल्या पद्धतीने म्हणजे शिकवत नाही, करावं लागतं. पण ना चुकतं कुठं माहितीये? जर तुम्ही ना इंटर्नशिपला सुद्धा स्टायपंड प्रोव्हाइड नाही करत आहे. इथं सगळ्यात जास्त चुकतंय. कारण म्हणजे एक इतक्या 4 वर्षाच्या मेहनतीनंतरही तुम्हाला नीट चांगला जॉब नाहीये लवकर भेटत आहे. कारण प्रत्येकाची कंडिशन असते. तर मला तरी वाटते ही कंडिशन माझीच नाहीये. अजून माझ्यासारख्या बऱ्याच बहिणी असतील, भाऊ असतील.
म्हणजे बरेच लोक आहे की त्यांची कंडिशन आहे. एक एक 2-2 वर्ष झाले पण जॉबसाठी लवकर त्यांना जॉब नाही भेटत आहे. पण मला वाटतं गाईस, हार नाही मानायची, प्रयत्न करत राहायचे. जे आपल्यासाठी आहे ते आपल्याला भेटणारच आणि जे नसेल तर त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं भेटणार. हे माझे पप्पा म्हणतात आणि हे खरं आहे. त्याच्यासाठी खूप मेहनत घ्या, खूप प्रयत्न करा आणि माझ्यासोबत रोज कनेक्ट व्हा. मी काय काय करत आहे, मी कसं कसं बेस्ट करत आहे, काय करत आहे, इंटरव्ह्यूला जाते की नाही, हे मी तुम्हाला शेअर करत राहीन. हा फर्स्ट ब्लॉग होता आजचा. आवडला असेल लाईक, कमेंट अँड शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.